श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण समर स्पेशल असं रसना प्रेमिक्स बनवणार आहे. हे रसना प्रेमिक्स आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. एका प्लेटमध्ये आपण 1 कप साखर घेतलेली आहे. पुन्हा अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे. अर्धा टीस्पून सायट्रिक ॲसिड घालायचं आहे. पुन्हा इथे मी इमल्शन घेतलेलं आहे ऑरेंज फ्लेवरचं. 1 टीस्पून ऑरेंज इमल्शन घालायचं आहे. इमल्शन घातल्यामुळे रंग आणि चवही चांगली येते. पुन्हा हे चमच्याने आपण चांगले एकत्रित करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकत्रित झालं की आपण हे प्लेटमध्येच पसरून पंख्याखाली वाळवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित एकत्रित झालेलं आहे. आता प्लेटमध्ये चांगलं पसरवून घ्यायचं आहे. पातळ असा थर द्यायचा आहे या मिश्रणाचा आणि रूममध्येच पंख्याखाली आपण 2 ते 3 तास वाळवून घ्यायचं आहे. उन्हामध्ये वाळवायचं नाही, नाहीतर याला पाणी सुटेल. आता हे पण वाळत ठेवायचं आहे पंख्याखाली. तोपर्यंत आपण मँगो फ्लेवरचं प्रेमिक्स तयार करणार आहे. त्यासाठी इथे 1 कप आपण प्लेटमध्ये साखर घेतलेले, अर्धा टीस्पून मीठ घेतलेले, अर्धा टीस्पून सायट्रिक ॲसिड आणि मँगो इमल्शन इथे मी वापरलेलं आहे. तेही 1 टीस्पून घ्यायचं आहे. इमल्शन वापरल्यामुळे वेगळा रंग घालायला लागत नाही यामध्ये आणि चवही येते. आता हे आपण चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आता हे चांगलं एकत्रित झालेलं आहे. हेही आपण प्लेटमध्ये चांगलं पसरवून घ्यायचं आहे. पातळ असा थर द्यायचा आहे आणि पंख्याखाली 2 ते 3 तास आपण हे वाळवून घ्यायचं आहे. तीन तासानंतर तुम्ही बघू शकता प्रेमिक्सचं मिश्रण आपलं व्यवस्थित वाळलेलं आहे, कोरडं झालेलं आहे. आता आपण यामध्ये ग्लुकॉन-डी पावडर घालणार आहे. आपण हे एका प्रेमिक्समध्ये 4 टेबलस्पून ग्लुकॉन-डी पावडर घालणार आहे. ग्लुकोज पावडरही त्याला म्हणतात. एकदम परफेक्ट असं हे प्रमाण आहे. आता दुसऱ्याही प्रेमिक्समध्ये आपण 4 चमचेच ग्लुकॉन-डी पावडर घालायची आहे, ग्लुकोज पावडर. तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही बाहेरनं कोल्ड्रिंक न आणता, रसण्याचं पाकिट न आणता घरीच या पद्धतीने रसना तयार करा. आता ग्लुकोज पावडर घालून झालेली आहे. आता हे चमच्याने चांगले एकत्रित करून घ्यायचं आहे. दुसरंही प्रेमिक्स आपण व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आता हे मँगो फ्लेवरचं प्रेमिक्सचं मिश्रण मी त्यामध्ये घालणार आहे. आणि मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे मिक्सरला फिरवून घ्यायचे. बारीक पावडर तयार करून घ्यायचे. एकदम बारीक अशी याची पावडर तयार करून घ्यायची. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता हे प्रेमिक्स एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दुसरं ऑरेंज फ्लेवरचं मिश्रण घालायचं आहे. आणि मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून फिरवून घ्यायचे. बारीक पावडर तयार करून घ्यायचे. हेही प्रेमिक्स आपलं तयार झालेले प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे प्रेमिक्स आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो. काचेच्या सीलबंद बरणीमध्ये तुम्ही हे वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. आता यापासून आपण रसना कसा तयार करायचा ते पाहणार आहे.
आता इथे काचेचा ग्लास घेतलेला आहे, त्यामध्ये बर्फाचे तुकडे घातलेले आहेत, आईस क्यूब. त्यानंतर 1 चमचा प्रेमिक्स घालायचं आहे. पुन्हा पाणी घालायचं आहे गरजेनुसार आणि चमच्यानं थोडंसं हे मिक्स करायचं आहे. आता आपला मँगो फ्लेवरचा रसना तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्रेमिक्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता. दुसराही रसना आपण तयार करणार आहे ऑरेंज फ्लेवरचा. काचेच्या ग्लासमध्ये आपण बर्फाचे तुकडे घातलेले आहेत, त्यानंतर प्रेमिक्स पावडर घातलेले 1 चमचा, पुन्हा पाणी घालायचं आहे आणि चमच्याने पुन्हा हे थोडंसं मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता की ते मस्त आपला रसना तयार झालेला आहे. आणि एकदा आपण हे करून ठेवलं तर अगदी अचानक 100 माणसं जरी आले पाहुणे आपल्या घरी, तर 100 माणसांना रसनासुद्धा आपण 2 मिनिटात तयार करू शकतो. तर मग तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आता मी तुम्हाला हे टेस्ट करूनही सांगणार आहे आपला रसना प्रेमिक्सपासून रसना कसा चवीचा झालेला आहे. इथे मी पहिल्यांदा 1 ऑरेंज फ्लेवरचा रसना टेस्ट करून सांगणार आहे. 1च नंबर असा आपला रसना झालेला आहे. आता दुसराही रसना मँगो फ्लेवरचा तोही टेस्ट करणार आहे. अप्रतिम असा रसना तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही. वाट कोणाची बघताय, करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू.